नाशिकमधील एका सुंदर बंगल्यात विक्रम, त्याची पत्नी स्वरा आणि त्याचा 4 वर्षाचा मुलगा आरव आनंदाने राहत होते. विक्रम यशस्वी उद्योगपती होता, तर स्वरा समाजसेविका होती. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. विक्रम नेहमी म्हणायचा, "स्वरा, तू माझ्या आयुष्याची सर्वात मोठी ताकद आहेस." स्वरा हसत उत्तर द्यायची, "आणि तू माझा सर्वात मोठा विश्वास." त्यांना कल्पनाही नव्हती की हाच विश्वास काही दिवसात तुटणार होता. विक्रमचा धाकटा भाऊ समीर बाहेरून प्रेमळ दिसायचा, पण त्याच्या मनात मात्र संपत्तीचा लोभ होता. विक्रमच्या सर्व मालमत्तेवर त्याची नजर होती. एके दिवशी तो मनात म्हणाला, "जोपर्यंत स्वरा या घरात आहे, तोपर्यंत मला काहीच मिळणार नाही." आणि त्याने एक भयंकर कट रचायला सुरुवात केली. समीरने घरातील नोकरांना पैसे देऊन खोट्या अफवा पसरवल्यात. स्वरा रात्री स्वतःशीच बोलते, तिला रागाचे झटके येतात. काही बनावट वैद्यकीय कागदपत्रही तयार करण्यात आले. हळूहळू विक्रमच्या मनातही शंकेचं बी पेरलं गेलं. एका रात्री समीरने मुद्दाम घरात गोंधळ घातला. स्वराला जेवणात गुंगीचं औषध मिसळून देण्यात आलं. ती बेशुद्ध पडली. डॉक्टर म्हणून आलेली व्यक्ती ही समीरचीच माणसं होती. त्यांनी विक्रमला सांगितलं, "तुमच्या पत्नीची मानसिक स्थिती गंभीर आहे. तिला तातडीनं मानसिक रुग्णालयात दाखल करावं लागेल." विक्रम पूर्णपणे हादरला. शुद्धीवर आल्यावर स्वरा रडत म्हणाली, "विक्रम, माझ्यावर विश्वास ठेव. मला काही झालेलं नाही. हा सगळा कट आहे." पण विक्रम गोंधळलेला होता. त्याने डॉक्टरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि स्वराला मानसिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ती जाताना सतत ओरडत होती, "आरवला सांभाळ आणि एक दिवस सत्य नक्की शोध." आईपासून तुटलेला मुलगा लहान आरव आईच्या मागे धावत रडत होता, "आई, मला सोडून जाऊ नको." पण रुग्णालयाचं दार बंद झालं आणि आई मुलामध्ये तब्बल 16 वर्षाचं अंतर निर्माण झालं. विक्रमच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्याला वाटत होतं तो योग्य निर्णय घेत आहे. त्याला माहीत नव्हतं की त्याने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली होती. मानसिक रुग्णालयाचे जड लोखंडी दरवाजे बंद झाले आणि स्वराच्या आयुष्यातील सर्वात मोठा अंधार सुरू झाला. ती वारंवार डॉक्टरांना सांगायची, "मी वेडी नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. माझा नवरा, माझा मुलगा माझी वाट पाहत असतील." पण तिचं बोलणं कोणीच ऐकत नव्हतं. दररोजची एकच प्रार्थना. रोज सकाळी स्वरा रुग्णालयाच्या छोट्याशा खिडकीतून आकाशाकडे पाहायची. हात जोडून ती म्हणायची, "देवा, माझा आरव सुखी ठेव. त्याला एवढंच कळू दे की त्याची आई त्याच्यावर खूप प्रेम करते." तिच्या डोळ्यातून अश्रू वाहायचे, पण तिच्या मनात आशा अजून जिवंत होती. स्वराने आरवसाठी अनेक पत्र लिहिली. प्रत्येक पत्राच्या शेवटी ती लिहायची, "बाळा, एक दिवस सत्य तुझ्या समोर नक्की येईल. तोपर्यंत आईवर विश्वास ठेव." पण ती पत्रही आरवपर्यंत कधीच पोहोचली नाहीत. समीर ती सर्व पत्र लपवत होता. दुसरीकडे आरव मोठा होत होता. विक्रमने त्याला सांगितलं, "तुझी आई खूप आजारी होती आणि एक दिवस आपल्याला सोडून गेली." आरव प्रत्येक वाढदिवशी आईचा फोटो पाहून रडायचा. तो विचारायचा, "बाबा, आई मला भेटायला का येत नाही?" विक्रमच्या डोळ्यात पाणी यायचं, पण त्याच्याकडे उत्तर नसायचं. रुग्णालयात असतानाही स्वरा इतर रुग्णांची सेवा करायची. त्यांना वाचायला शिकवायची. त्यांचं दुःख ऐकून त्यांना धीर द्यायची. एका वरिष्ठ डॉक्टरने हे पाहिलं. त्याच्या मनात शंका आली, ही स्त्री मानसिक रुग्ण वाटतच नाही. त्याने स्वराची जुनी फाईल पुन्हा तपासण्याचा निर्णय घेतला. 16 वर्षानंतर आरव आता एक यशस्वी मानसोपचार तज्ज्ञ झाला होता. त्याच दिवशी त्याची नियुक्ती ज्या रुग्णालयात झाली, ते रुग्णालय दुसरं तिसरं नसून तेच होतं जिथे त्याची आई मागील 16 वर्षापासून बंदिस्त होती. पण त्याला याची अजिबात कल्पना नव्हती. नियती आता आई मुलाची भेट घडवणार होती आणि त्याच भेटीत 16 वर्षापूर्वीचं भयंकर सत्य समोर येणार होतं. 16 वर्षानंतर डॉक्टर आरव विक्रम देशमुख हा शहरातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ झाला होता. त्याचा पहिला दिवस होता नव्या मानसिक आरोग्य रुग्णालयात. त्याला माहीत नव्हतं की हेच ते रुग्णालय होतं जिथे त्याची आई गेली 16 वर्षे कैदेसारखं आयुष्य जगत होती. आरव प्रत्येक रुग्णाशी प्रेमाने बोलत होता. तेवढ्यात एका कोपऱ्यात शांत बसलेली एक वृद्ध महिला त्याच्या नजरेस पडली. तिच्या हातात एक जुनी वही होती आणि गळ्यात एक चांदीचं छोटंसं लॉकेट. ते लॉकेट पाहताच आरव क्षणभर थांबला.
अगदी असंच लॉकेट त्याच्या लहानपणी आईच्या गळ्यात होतं. एक विचित्र ओढ आरव त्या महिलेजवळ गेला. तो हसत म्हणाला, आई म्हणजे मॅडम तुम्ही कशा आहात? आई हा शब्द नकळत त्याच्या तोंडून निघाला. स्वराने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अचानक अश्रू आले. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, तुझं नाव आरव आहे का? आरव दचकला. हो, पण तुम्हाला माझं नाव कसं माहीत? स्वरा काही बोलली नाही. तिने फक्त त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि शांतपणे रडू लागली. त्या दिवशी रुग्णालयातील एक जुनी नर्स आरव जवळ आली. तिने स्वराची वही त्याच्या हातात दिली. ती म्हणाली, ही बाई गेली 16 वर्ष रोज काहीतरी लिहिते. प्रत्येक पानावर फक्त एकच नाव असतं, आरव. आरवने थरथरत्या हाताने वही उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, माझ्या लाडक्या आरवसाठी. जर कधी तू ही वही वाचत असशील तर समज की तुझी आई कधीच वेडी नव्हती. आरवच्या अंगावर काटा आला. रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर आरवला म्हणाले, डॉक्टर आरव, मी या महिलेची फाईल अनेकदा पाहिली आहे, पण तिच्या चाचण्यांमध्ये मानसिक आजाराचा ठोस पुरावा मला कधी सापडला नाही. आरवच्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं होतं. एक फाईल जी सर्व काही बदलणार होती. रुग्णालयाच्या जुन्या रेकॉर्ड रूममध्ये आरवला एक सीलबंद फाईल सापडली. त्या फाईलवर लिहिलं होतं, गोपनीय स्वरा देशमुख प्रकरण. आरवने ती फाईल हातात घेतली. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं, कारण त्या फाईलमध्ये असलेले सत्य वाचल्यानंतर त्याच्या वडिलांचं आणि काकाचं खरं रूप त्याच्या समोर येणार होतं. त्या रात्री रुग्णालयाच्या रेकॉर्ड रूममध्ये फक्त आरव एकटाच बसला होता. त्याच्या हातात ती गोपनीय स्वरा देशमुख प्रकरण ही जुनी फाईल होती. त्याने थरथरत्या हाताने ती उघडली. फाईलमध्ये सर्व वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल होते. प्रत्येक अहवालात एकच निष्कर्ष लिहिला होता, रुग्ण पूर्णपणे मानसिकदृष्ट्या निरोगी आहे. आरवच्या डोळ्यात आश्चर्य दाटला. तो स्वतःशीच म्हणाला, मग आईला इथे 16 वर्ष का ठेवण्यात आलं? फाईलमध्ये एक छोटी डायरीही होती. ती रुग्णालयातील एका दिवंगत डॉक्टरची होती. त्यात लिहिलं होतं, स्वरा देशमुख मानसिक रुग्ण नाही. तिच्या दाखल होण्यामागे बाहेरील लोकांचा दबाव आहे. मला सत्य सांगायचं आहे, पण माझ्या कुटुंबाला धमक्या मिळत आहेत. आरवच्या हातातून डायरी खाली पडली. CCTVची जुनी डिस्क फाईलमध्ये एक जुनी व्हिडिओ डिस्कही होती. त्यात 16 वर्षापूर्वीचं रुग्णालयातील फुटेज होतं. त्या व्हिडिओमध्ये समीर एका डॉक्टरला पैशांची बॅग देताना दिसत होता आणि तो म्हणत होता, ही स्त्री आयुष्यभर इथून बाहेर जाऊ नये. आरवच्या पायाखालची जमीन सरकली. आरव तात्काळ घरी गेला. विक्रम समोर त्याने फाईल, डायरी आणि व्हिडिओ ठेवला. विक्रमने सर्व पाहिलं आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, मी माझ्या स्वतःच्या पत्नीवर विश्वास ठेवला नाही. मी तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. आरवने बाबांचा हात धरला. तो म्हणाला, बाबा, अजून उशीर झालेला नाही. आपण आईला घरी आणूया. विक्रम रडत उभा राहिला. त्याच्या मनात एकच विचार होता, स्वरा मला कधी माफ करेल का? कारण दुसऱ्या दिवशी होणारी त्याची भेट संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रम आणि आरव मानसिक रुग्णालयात पोहोचले. विक्रमचे पाय थरथरत होते. 16 वर्षापूर्वी याच दारातून त्याने स्वराला आत सोडलं होतं. आज तो तिलाच परत घरी घेऊन जाण्यासाठी आला होता. स्वरा रुग्णालयाच्या बागेत शांतपणे बसून फुलांकडे पाहत होती. तिला पाहताच विक्रमचे अश्रू अनावर झाले. तो हळूहळू तिच्या समोर गेला. भरल्या आवाजात म्हणाला, स्वरा. स्वराने मागे वळून पाहिलं. 16 वर्षांनी तिच्या समोर तिचा नवरा उभा होता. दोघेही काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. विक्रम अचानक स्वराच्या पायावर बसला. रडत म्हणाला, स्वरा, मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मला माफ कर. मी खूप मोठा गुन्हेगार आहे. स्वराच्या डोळ्यातही अश्रू आले. तिने विक्रमला उठवलं. ती शांतपणे म्हणाली, विक्रम, मला तुझा राग नाही, कारण तू मला द्वेषाने नाही तर चुकीच्या विश्वासामुळे गमावलं. पण एक वचन दे, यापुढे कोणावरही पुरावा न पाहता विश्वास ठेवू नकोस. हे ऐकताच विक्रम ढसाढसा रडू लागला. आरव पुढे आला. तो आईच्या गळ्यात पडला. आई, मला माफ कर. मी इतकी वर्ष तुझ्याशिवाय जगलो, पण मला सत्यच माहीत नव्हतं.
स्वराने त्याला घट्ट मिठी मारली. ती म्हणाली, बाळा, आईच्या मनात मुलासाठी फक्त प्रेम असतं, राग कधीच नसतो. तिघांचेही डोळे अश्रूंनी भरून आले. रुग्णालयातून बाहेर पडताना स्वरा थांबली. ती म्हणाली, मी माझ्यासारख्या निरपराध लोकांसाठी काहीतरी करणार आहे. कोणाच्याही आयुष्यावर पुन्हा असा अन्याय होऊ देणार नाही. आरव आणि विक्रमने तिचा हात हातात घेतला, पण खरा गुन्हेगार अजूनही मोकळा फिरत होता आणि त्याच्यासमोर सत्य उघड होण्यासाठी वेळ आता जवळ आली होती. स्वरा घरी परतल्यानंतर 16 वर्षांनी त्या घरात पुन्हा आनंद परतला, पण त्या आनंदामागे अनेक जखमा अजूनही जिवंत होत्या. विक्रम रोज स्वतःलाच एक प्रश्न विचारायचा, मी माझ्या पत्नीवर विश्वास का ठेवला नाही? आरवने सर्व पुरावे पोलिसांकडे दिले. खोटे वैद्यकीय अहवाल आणि समीरचा व्हिडिओ. पोलिसांनी पुन्हा चौकशी सुरू केली. काही दिवसात समीरला अटक करण्यात आली. समीरचा कबुली जबाब पोलीस चौकशीत. समीर अखेर तुटला. तो रडत म्हणाला, हो, मीच हा सगळा कट रचला होता. मला संपत्ती हवी होती म्हणून मी खोटे डॉक्टर आणले, बनावट कागदपत्र तयार केले आणि स्वराला मानसिक रुग्ण ठरवले. हे ऐकून विक्रमच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला. कोर्टात न्यायाधीशांनी स्वराला विचारलं, तुम्हाला आरोपीला काही सांगायचं आहे का? स्वरा शांतपणे उभी राहिली. ती म्हणाली, मी त्यांच्या गुन्ह्याला माफी देऊ शकत नाही, पण माझ्या मनात द्वेष ठेवणार नाही, कारण द्वेषाने मला हरवलेली 16 वर्ष परत मिळणार नाहीत. संपूर्ण न्यायालय शांत झालं. त्या संध्याकाळी आरव म्हणाला, आई, आपण एक संस्था सुरू करूया जिथे मानसिक आजाराबद्दल योग्य माहिती दिली जाईल आणि निरपराध लोकांना कायदेशीर व मानसिक मदत मिळेल. स्वरा हसली. विक्रमनेही होकार दिला. उद्याचा दिवस खास होता. काही महिन्यांनी त्या संस्थेच्या उद्घाटनाचा दिवस उजाडला. संपूर्ण शहर तिथे जमलं होतं, पण मंचावर स्वरा जे शब्द बोलणार होती ते ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू येणार होते. 6 महिन्यानंतर स्वरा विश्वास फाउंडेशनचं भव्य उद्घाटन होतं. मानसिक आरोग्य तज्ज्ञ, डॉक्टर, न्यायाधीश, समाजसेवक आणि शेकडो नागरिक उपस्थित होते. प्रवेशद्वारावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, विश्वास तुटला तर आयुष्य तुटतं, पण सत्य त्याला पुन्हा उभं करू शकतं. हे वाक्य वाचून अनेकांचे डोळे पाणावले. स्वरा मंचावर आली. 16 वर्षाचा वेदनादायी प्रवास तिच्या डोळ्यांसमोर उभा होता. ती शांत आवाजात म्हणाली, माझ्याकडून काही चूक झाली नव्हती, तरी मी 16 वर्षे शिक्षा भोगली. पण त्या शिक्षेनं मला एक गोष्ट शिकवली, द्वेष मनाला जखमी करतो, तर क्षमा मनाला मुक्त करते. संपूर्ण सभागृह शांत झालं. विक्रम माईक जवळ आला. तो स्वराचा हात हातात घेत म्हणाला, स्वरा, मी तुझ्यावर प्रेम केलं, पण तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. माझ्या एका चुकीमुळे तुझी 16 वर्षे हिरावली गेली. आयुष्यभर ही चूक विसरणार नाही. हे बोलून तो स्वरासमोर हात जोडून उभा राहिला. स्वराने त्याचे हात खाली केले आणि त्याला मिठी मारली. सभागृह टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमलं. आरव मंचावर आला. तो म्हणाला, आज मी डॉक्टर म्हणून नाही, तर एका आईचा मुलगा म्हणून उभा आहे. माझ्या आईने मला शिकवलं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी माणुसकी सोडायची नसते. आणि माझ्या बाबांनी शिकवलं की चूक मान्य करणं हेच खरं धैर्य आहे. संपूर्ण सभागृह भावूक झालं. फाउंडेशनमुळे अनेक निराधार रुग्णांना मदत मिळू लागली. खोट्या आरोपामुळे त्रस्त झालेल्या लोकांना मोफत कायदेशीर मदत, समुपदेशन आणि उपचार मिळू लागले. स्वरा प्रत्येक रुग्णाला एकच गोष्ट सांगायची, आशा कधी सोडू नका. सत्याला उशीर होतो, पण ते हरत नाही. विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया असतो. अफवा, गैरसमज आणि दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याआधी आपल्या माणसांचं म्हणणं नक्की ऐका. प्रेम, सत्य आणि क्षमा यांच्या जोरावर कितीही तुटलेलं कुटुंब पुन्हा उभं राहू शकतं. धन्यवाद.